नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ। आज आहे महाशिवरात्री, तर माझी रोजची देवपूजा करून झाली आहे आणि रांगोळी मस्त छान रांगोळी काढली, धूप अगरबत्ती लावली। आपण देवपूजा करतो, फुलं अर्पण करतो, धूप अगरबत्ती कापूर वगैरे जाळतो, तर घरातील वातावरण कसं प्रसन्न होतं आणि मनाला सुद्धा एक प्रसन्न वाटते। असं वाटते की परमेश्वर आपल्यासोबत आहेत आणि परमेश्वर आपल्यासोबत असले की आपल्याला काही संकेत मिळतात, जसं की सुगंध घरामध्ये दरवळत असतो, आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपल्याला खूप असा वेगळा चांगला अनुभव होतो। खूप मनाला असं प्रसन्न वाटते की आपल्या डोक्यावरती काही टेन्शन नाही, मनामध्ये कुठले विचार नाही आहेत आणि भक्तीमध्ये आपलं मन एकदम रमलेलं असतं, तर परमेश्वर आपल्यासोबत आहे हे आपल्याला जाणवतं। तर आज मी खूप आनंदी आहे, खुश आहे आणि हे बघा छान पूजा झाली आहे। तर आता माझी पूर्ण तयारी झाली आहे, अभिषेक करायचा आहे आणि रोजची देवपूजा करून झाली, सर्व एकदम छान सामान काढून झालं। सगळं पूजेचं जे सामान लागतं ते सर्व सामान मी काढलेलं आहे। तर आता अभिषेकला सुरुवात करते, अभिषेक करायचा आहे। तर मंदिरामध्ये खूप गर्दी असते, मंदिरामध्ये खूप वेळ लागतो, म्हणजे आपल्याला मंदिरामध्ये नंबर यायला। तर म्हटलं मग घरीच आपण पूजा करूया, तशी पण आपल्या प्रत्येकाच्या घरी शिवलिंग तर असतेच, तर म्हटलं चला आपण घरीच पूजा करूया। मंदिरात गेलं तर आपल्याला एवढं सगळं अर्पण करायला पण मिळत नाही, कारण गर्दी असते, तर पटापट आपल्याला उरकावं लागतं। मग त्याच्यामुळे म्हटलं चला आपण घरीच करूया पूजा। तर मग मी सगळं सामान घरीच आणलं, आता अभिषेकची तयारी केली आहे। हे बघा माझ्याकडे नर्मदेश्वर शिवलिंग आहे, तर मी अशी बाजूला मस्त छान रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यानंतर पाट ठेवला, त्याच्यावरती मी चांगला स्वच्छ कपडा आथरला आणि मग हे ताट ठेवलं आणि त्याच्यामध्ये नर्मदेश्वर शिवलिंग ठेवलं। तर हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे आणि असं म्हणतात की नर्मदेश्वर शिवलिंगची पूजा केल्याने अनेक कोटी पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होते। जेवढं तुम्ही सोन्याच्या शिवलिंगची पूजा करता त्याच्यापेक्षा कैक पटीने आपल्याला नर्मदेश्वर शिवलिंगची पूजा केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। आणि नर्मदेश्वर शिवलिंग जर घरात असेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही, घरातील वातावरण सुखी आनंदी राहते आणि ज्या घरामध्ये नर्मदेश्वर शिवलिंग असते त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही। आणि त्याच्यानंतर मग मला 11वा अध्याय पण वाचायचा आहे शिवलीला अमृतचा। तर हे सर्व मी सामान घेतलं आहे, अक्षदा, फुलं, केळं, प्रसाद, ॲपल घेतला आहे, दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध सगळं घेतलं। पिवळे फुलं, पांढरे फुलं घेतलेत, पांढरे फुलं पण भगवान महादेवाला कुंदकेश्वर नाव घेऊन अर्पण करायचे आहेत। जे मनात इच्छा असली ती इच्छा बोलायची आणि कुंदकेश्वर महादेव स्मरण करून पांढरी फुलं भगवान महादेवाला अर्पण करायची। बेलपत्र काही जास्त मला भेटलं नाही आणि कसं बेलपत्र घरी आणलं ना की ते आणताच त्याच्यातले अर्धे पानं तर हे होऊन जातात, चांगलं भेटतच नाही, तर मला 4-5च पानं भेटली। तर आता चला अभिषेकला सुरुवात करूया। थोडंसं आधी पाणी अर्पण करूया, म्हणजे शुद्ध जल पहिले अर्पण करायचं, मग त्याच्यानंतर जे आपल्याकडे सामग्री आहे ते दूध, दही, तूप, साखर आणि गंगाजल, परत मध, हे सर्व मग एक एक करून महादेवाला अर्पण करूया। श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत एक एक सामग्री जी आपण आणली आहे ते महादेवाला अर्पण करूया। श्री शिवाय नमस्तुभ्यम, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम,
श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। आता आपण महादेवांचा अभिषेक केला आहे। आता जे पाणी आहे ते पाणी एका झाडाला टाकून देते नंतर, आणि जे आपलं रोजचं पूजेचं जे पाणी आपण देवपूजा करतो ते पाणी एक बाहेर भांडं ठेवायचं आणि त्या भांड्यामध्ये टाकायचं, म्हणजे पक्षी येतात आणि ते पाणी पितात। तसं पण आपण उन्हाळ्यामध्ये किंवा 12ही महिने फक्त पावसाळा सोडून आपण 8 महिने पक्ष्यांना पाणी प्यायला ठेवतो। तर मग ते पाणी जे आपण देवपूजा करतो ते पाणी इकडे तिकडे न टाकता एक तर झाडामध्ये टाकायचं, नाहीतर मग पक्ष्यांना प्यायला द्यायचं। शक्यतो देवपूजा केलेलं पाणी तुळशीमध्ये टाकायचं नाही, कुठल्याही एखाद्या झाडाला द्या, नाहीतर मग पक्ष्यांना दिलं तर अतिउत्तमच आहे। पक्षी ते पाणी पितात आणि मी तर बाहेर भांडं ठेवलेलं आहे आणि जे पण देवपूजा केलेलं पाणी असते ते पक्ष्यांना मी प्यायसाठी त्याच्यामध्ये टाकते। तसं तर साधं पाणी भरपूर आता उन्हाळ्यामध्ये भरपूर पक्षी येतात पाणी प्यायसाठी, तर मला 2-3 वेळा त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं। तर इकडे तिकडे देवपूजेचं पाणी न फेकून देता ते पक्ष्यांना प्यायला दिलं तर चांगलं आहे, कोणाचा पाय पण पडत नाही आणि काही नाही। तर आता आपला अभिषेक करून झाला आहे। तर आता जे फुलं आहेत, अक्षदा आहे, चंदन आहे, पिवळं चंदन, तर ते सगळं एक एक करून महादेवाला अर्पण करते। आता तर दिवा मी मगाशीच पहिले तर आपण दिवा प्रज्वलितच करतो, पूजा करायच्या आधी दिवा लावतो, धूप अगरबत्ती लावतो, मग त्याच्यानंतर आपण पूजा करायला घेतो। तर आता जे पण मी आणलं आहे पिवळं चंदन वगैरे, आणि घरातलं वातावरण कसं एकदम प्रसन्न वाटते। आज तर मला एवढं म्हणजे आनंद झाला आहे ना, मी म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे 2 वर्ष झाले माझी काही प्रॉब्लेममुळे महाशिवरात्री 2 वर्ष असं झाले की महाशिवरात्रीची पूजा मी केलीच नाही, पण यावर्षी मी 8 दिवस झाले म्हणजे मी सतत प्रार्थना करते महादेवाले की महादेवा या वर्षीची शिवरात्री माझ्या हातून होऊ द्या, अभिषेक होऊ द्या, या वर्षी कुठलाही प्रॉब्लेम येऊ देऊ नका। मला ना टेन्शनच होतं, म्हणजे 2 दिवस झाले एकदम चिंता की स्वामींना पण प्रार्थना करते की माझी या वर्षीची महाशिवरात्री आनंदाने साजरी होऊ द्या, जे पण पूजा पाठ अभिषेक आहे ते एकदम मन प्रसन्न होईल असं आनंदाने होऊ द्या। तर आज महादेवांनी माझी इच्छा पूर्ण केली की आज मी अभिषेक केला, कारण 2 वर्ष झाले माझी शिवरात्री मला मिळतच नाही, फक्त उपवास पकडते, पूजा करायला मला काही भेटत नाही प्रॉब्लेममुळे। पण यावर्षी महादेवांनी माझी इच्छा पूर्ण केली की मला महाशिवरात्रीचा उपवास पण तर मी केलाच, तसंच अभिषेक करायला पण मला मिळालं। म्हणतात ना, मनापासून जर प्रार्थना केली आपण की परमेश्वर आपली प्रार्थना नक्कीच ऐकते आणि त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं। तर मी आता पिवळं चंदन लावलं आणि जे पांढरे फुलं आहेत, अक्षदा आहेत, अख्खी अक्षदा महादेवाला अर्पण करायची। एक कुंदकेश्वर फुलं कुंदकेश्वरचे नाव घेऊन मनात इच्छा असेल ते बोलून अर्पण करायचे। तसेच जर तुमची काही इच्छा असेल, कामं होत नसतील, तर तुम्हाला एक अख्खा तांदूळाचा दाणा अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करून तोच उचलायचा, मनातली इच्छा बोलायची आणि महादेवाला अर्पण करायचा। दूध, दही, जल, पंचामृतनं आपण प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करतोच। आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी शिवलिंग असते, खूप छान असा चांगला अनुभव येतो आणि जी आपली कामं असतात ते पण पूर्ण होतात आणि घरातील वातावरण खूप प्रसन्न आनंदी वाटते। मला तर आज एवढा आनंद झाला आहे ना, असं वाटते की खरोखर आज परमेश्वरांनी माझं ऐकलं आणि परमेश्वर माझ्यासोबत आहेत। आणि असंच होतं, जर घरातलं वातावरण चांगलं असेल आणि आपलं मन प्रसन्न असेल तर मग ती पूजा आधीच आपली देवापर्यंत पोहोचलेली असते की देवाने आपल्या पूजेचा स्वीकार केला म्हणून आपलं मन आनंद आहे। म्हणतात ना की परमेश्वर जर आपल्यासोबत असेल तर काही संकेत आपल्याला देतात, तर त्याच्यातला एक संकेत असा असतो की आपलं मन प्रसन्न असेल ना, तर तोच एक मोठा संकेत आहे की परमेश्वर आपल्यासोबत आहेत आणि परमेश्वर आपल्यासोबत असल्याकारणानंच आपलं मन प्रसन्न आहे आणि आपल्या मनामध्ये कुठलाही नकारात्मक विचार येत नाही आणि वाईट विचार येत नाही, टेन्शन येत नाही आणि मनापासून आपण परमेश्वराची मनापासून सेवा करतो, भक्ती करतो, नामस्मरण करतो, खूप प्रसन्न वाटते। आणि कधी पण मन उदास असलं ना की स्वामींजवळ बसायचं 2 मिनटं आणि डोळे मिटून स्वामींना जे काय आपल्या मनात दुःख आहे, काही आहे, ते स्वामींना सांगायचं।
तर बघा मन कसं एकदम आपलं हलकं होते आणि असं वाटते की अरे हे तर टेन्शन काहीच नाही माझ्याजवळ, माझे स्वामी आहेत ना सगळं सांभाळायला, मग मी कशाला टेन्शन घेऊ. तर मनाला खूप असं वेगळं वाटतं की नाही आता एवढं टेन्शन होतं आणि स्वामींना जर तुम्ही सांगितलं ना तर तुमचं डोक्यावरचं टेन्शन म्हणजे लगेच दूर होतं. तर हे बघा आज मी अशा प्रकारे अभिषेक केला. तर तुम्हाला आजचा अभिषेक कसा वाटला, आजची पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता मला 11वा अध्याय पण वाचायचा आहे आणि स्वामी समर्थांची जी सेवा आहे ती पण करायची आहे. तर म्हटलं पहिले आधी अभिषेक करून घेऊया, नंतर मग सेवा करूया. तर प्रत्येक सोमवारी तुम्ही आपला 11वा अध्याय वाचन केला तरी खूप चांगलं आहे आपलं शिवलीला अमृतचा. कारण शिवलीला अमृतचे एवढे सर्व अध्याय आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही. आणि 11वा अध्याय जर तुमच्याच्याने वाचला गेला नाही समजा, त्याला पण अर्धा पाऊण तास लागतो समजा अध्याय वाचायला, तर त्याच्यातल्या जे 42 ओव्या असतात त्यासुद्धा तुम्ही वाचन केल्यात ना, त्याचं पण फळ तुम्हाला 11व्या अध्याय वाचन केल्याचेच एवढं मिळतं. तर त्या ओव्या वाचायच्या. तर मी आता बघा प्रसाद ठेवला आहे. आणि नर्मदेश्वर शिवलिंगचं असं आहे की म्हणजे तुम्ही त्यांच्याजवळ प्रसाद जरी ठेवला ना नर्मदेश्वर शिवलिंगजवळ, तरी तो प्रसाद आपल्याला खाता येतो. प्रसाद म्हणून आपल्या सगळ्यांना तो ग्रहण करता येतो. आणि नर्मदेश्वर शिवलिंग खूप चांगलं आहे घरामध्ये ठेवणं. आणि केळं पण मी प्रसाद म्हणून ठेवले. तर तुम्हाला पूजा कशी वाटली मला नक्कीच सांगा. तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.